श्रावणबाळ योजना व निराधार योजनेचे पैसे त्वरित लागू करावे, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी आंदोलन करणार, अशा आशयाचं निवेदन नायब तहसीलदार हनुमंत जाधव यांना देण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेमुळे मागील 8 महिन्यापासून निराधार महिला व श्रावणबाळ योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झाले नाहीत। त्यामुळे गोरगरीब निराधार महिला व श्रावणबाळ योजनेतील वृद्ध पुरुष यांचे अतोनात हाल होत आहेत व उपासमारीची वेळ आली आहे। सदरचे लोक हतबल झालेत, तरी शासनाने सदर योजनेचे पैसे दुप्पट करून ताबडतोब खात्यात जमा करावेत, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी 8 ऑक्टोबर 2025 रोजी माढा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन माढा लोकसभा अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं। यावेळेस प्रशांत गायकवाड बहुजन मुक्ती पार्टी माढा प्रभारी, गणेश उजगिरे बहुजन मुक्ती पार्टी सोशल मीडिया प्रभारी, ॲडव्होकेट तुकाराम राऊत, माणिक किर्ते असंख्य कार्यकर्ते यावेळी हजर होते। शेवटी नायब तहसीलदार हनुमंत जाधव यांनी हे निवेदन स्वीकारलं। जय भीम, जय मूल्यवासी साथियों, आज माढा तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। गेली 6 ते 7 महिने झाले निराधार महिला व श्रावणबाळ योजनेचे पैसे वृद्ध महिलांच्या खात्यात जमा होत नाही आणि शासन दरबारी दाद मागायला गेल्यानंतर हेलपाटे घालायला लावतात आणि अधिकारी उद्धटपणे बोलतात। ते वयस्कर माणसं कमीत कमी 10 ते 15 हेलपाटे घालतात आणि त्यांना हातात काहीच मिळत नाही आणि त्यांचे एवढे बिकट हाल झालेत की त्यांना औषध गोळ्याला पैसे नाहीत आणि त्यांना जेवणाचं खाण्याचं सुद्धा त्यांचं बंद पडलेलं आहे। ह्यासाठी आपण बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभाच्या वतीने गेल्या महिन्यापूर्वी आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं, अल्टिमेट दिला होता की आम्हाला त्या वृद्ध महिलांच्या खात्यावर पैसे जमा करावेत आणि त्यांनी ते आम्हाला त्याचं काय हे केलं नाही, त्यांनी पूर्तता केली नसल्यामुळे आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आणि त्या महिलांच्या खात्यात दुपटीनं पैसे मिळावेत हे आमची मागणी आहे। ह्या मागणीसाठी आम्ही ह्या ठिकाणी